सो हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आम्ही चाललो आहे आता बाहेर. मला उद्या बनवायचा आहे पिझ्झा. पिझ्झाचं काय साबण माझ्या घरी अवेलेबल नाही आहे, कुठल्याही भाज्या नाही आहे आणि मला त्याच्यामध्ये जास्त कॉर्न पिझ्झा आवडतो. तर मला कॉर्न वगैरे पण परचेस करायचे आहेत आणि ब्लाऊज पण शिवायला टाकायचं आहे. मला भरपूर असे काही काम येतं आणि चला मग जास्त बडबड न करता आपण डायरेक्टली निघूयात. आता चलायचं का? चलो चलो चलो. तुमची का बरं जेव्हा जेव्हा चड्डी उलटी पडलेली असते आनंद तिथं ब्लॉग मध्ये दुसरी वेळ आहे तुमची. बरं हा आता फेका. आता इथं बघा, आता माणूस कसं करीन बघा. आता फक्त थांब्यात पैसे लय मोठे किती आहेत बघू. जे बी असतं ना इकडे द्या मला गपचूप. राहू तुमच्या, तुम्हाला तेवढे 20 रुपये. माझा पर्स घे. मी का घेऊ? ज्याचं आहे त्यांनी घ्यावा. आता चल आपल्याला ठीक आहे, चड्डीतच राहून द्या. ए उचला तिथून ना. काय तुमची ती चड्डी जेव्हा तेव्हा काय काय माहिती. ब्लॉग मध्ये पूर्ण घर मी एवढं क्लीन केलंय हे बघा सगळं, आणि येऊन ही चड्डी दिसते नुसती ब्लॉग मध्ये. धुवायला टाकायची होती ते. धुवायला टाकायचे मग मैले कपडे स्वतः ठेवतं काय कोणी? चलो चलो, ज्यादा बडबड मत हा करो. स्वतःवर आलं ते चले चले. बडबड मत करो ज्यादा. लाईट वगैरे बंद करूयात आपण. लाईट ओके. बघा बाथरूमची लाईट चालूच. बघितलं आता आतमध्ये गेले होते. काय करू या माणसाचं मी शपथ. मला इतका वैताग आलाय ना. बोललं की दुनियाभरचा राग येतो मग परत. सगळं डेंजर स्टेप सिड्या उतरायचा. ह्या सगळ्यात पुढं थांबलंय ना. लॉक लावायचं ना काय ना, नुसतं आयतं वर यायचं आणि आयतं बसायचं नुसतं. खाली बघून चला. चावी इथलं पेट्रोल पंप आहे. जा. तर फ्रेंड्स आम्ही गेलो, पेट्रोल वगैरे भरला आणि त्यानंतर आहे ना मी जे ब्लाऊजवालीला कॉल केला आणि मग मला आठवलं की मी ब्लाऊज आणि ब्लाऊज पीस तर घरीच विसरून आले. तर आता मी परत आनंदला पाठवलं आणायला. आता आनंदची मजाच घेते. का विसरला? तुम्हाला सांगितलं होतं ना. आता नको, ब्लॉग चालू आहे, जास्त काय बोलायला लावायला. काय बोलता बोलून आता तुझ्याकडून चालतंय विसरल्यावर. मी काय विसरलो थोडं तर मला बरोबर बोलून दाखवते. एखादी वेळ विसरले तर तुमचं नेहमीच आहे, नेहमीच. पण किती आता प्रॉब्लेम झाला, तिकडून यावं लागलं पेट्रोल. लय लांबून आलात मग लय. तुम्ही एकदा दोनदा स्वतःचा पर्स विसरला ते चालतं तुम्हाला, आहे का नाही? कधी विसरलं पर्स? कधी? तर मित्रांनो, तनुजाला घ्यायची ती साडी. आम्ही साडीच्या शॉपमध्ये आलो. साडीचं शॉप आहे, हिला साड्या घ्यायच्यात. ही ती साडी ना ट्रेंडला आलेली. कोणती? ही तिरंगा साडी. हा तीच साडी दिसते. भेटते का साडी? साडी नाही दाखवायची पण आपल्याला. नाही साडी नाही दाखवत, तुला दाखवतोय. किती साड्या घेतल्या? 3 साड्या आणि ब्लाउज पीस. साड्याची खरेदी झाली, आता ब्लाउज पीस शिवायला टाकूया आपण. ब्लाउज पीसच म्हणते, ब्लाउज शिवायला टाकूया. चला ठीक है। आता आपने बताना चाहिए था कि इसमें अस्तर लगेगा। इसमें ये आपसे सिलाना फिटिंग अच्छा था, आपको समझ में आता होगा ना। इसमें भी लगाने की जरूरत है। ब्लाउज शिवायला टाकते, बघू शकता तुम्ही. किती शिवायचे? 1 का 2? 2 टाकायचे. तर तुम्ही बघू शकता इथे टाकलेलं आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. ब्लाऊज शिवून टाकले, साड्या वगैरे घेतल्यात. आता आपल्याला जायचंय. कुठे जायचं ना? पिझ्झाचं सामान घेण्यासाठी. पिझ्झाचं सामान. एवढं काय वरडायला झालं? आवाज आला पाहिजे ना तिकडे माईक मध्ये पण. तर आता आम्ही पिझ्झाचं सामान आणायला चाललोय. आय होप सगळं भेटावं, कारण की आमच्या इथे लय पळावं लागतं, पटकन नाही भेटत. सो बघू आपण. तर फ्रेंड्स, आम्ही कमीत कमी अर्धा तास झालोय फिरतोय. माणसाला काहीच माहित नाही. इथं मार्ट होतं, इथं ते होतं, इथं ते होतं. आता तिथं जातोय का सगळे दुकानं बंद. अरे पण तिथं मार्ट होता, आता बंद झालाय तो मार्ट. बरं आपल्याच टायमाला सगळं बंद आहे. तुला तर आठवत पण नाही की आपण एक दिवस त्या मार्ट. अरे बाबा नाही गेलो आपण. अरे बाबा मला माहिती आहे चांगलं. तुमचं मला का आता बोलन तर परत राग येईल. काय आलं? मला नाही आठवत आपण कधी गेलो तिथं. आपण तिकडे 4 नंबरला राहत होतो तेव्हा गेलो होतो बस, त्याच्यानंतर नाही गेलोय. 4 नंबरला गेलो तेव्हाच गेलो ना मार्ट मध्ये.
मध्ये 4 नंबरच्या वार्ट मध्ये गेलो तर इथं कुठे नेता जिला मग तो मला मार्ट नाही छोटा वाला एक आपण शिड्या चढून वर गेलो होतो तो एक मार्ट होता. बघू आता आपल्या इथंच बघू. इथं तर काहीच नाही भेटलं फ्रेंड्स आम्हाला. आम्ही कधीच फिरतोय. आणि ती चीज आहे लेकिन वो चीज क्यूब नाही. मोझरेला चीज नाही आहे. नाही. तुमचं ऐकून आहे का भेटते का? अंकल ऐसे में प्लेट नहीं है ऐसा बड़ा वाला ये जाली में था ना अंकल. खत्म हो गया लगता है दही था लय आज पण होती काहीच भेटा नाही मला. काय आलं आज पण नाही का? प्लेट पण नाही भेटली आता. कसली प्लेट पाहिजे होती? पिझ्झा साठी पाहिजे होती मला ती लंबी प्लेट. वो हॉल वाला छोटा वाला हा ना हा हाँ लगता नहीं है, खत्म हो गया. बघा आज तनुला काहीच भेटत नाहीये. आज पिझ्झा नाही बनत आहे वाटतं. नाहीये ना. सो फ्रेंड्स आपण आलेलो आहोत घरी आणि मी पिझ्झा सॉस आणि मायोनीज घेऊन आलेली आहे. पण ते सगळं आणि- ठीक झालं पण तू एवढे छोटे छोटे का आणलेत पाऊच? कारण की मला पहिले ट्राय करून बघायचे की कसे बनतात. ह्याच्या आधी मी बनवलेले आहेत बट मला एवढी आयडिया नाही आणि मी सगळ्यांना रेकमेंड हेच करेल की कुठलीही वस्तू बनवण्याआधी तुम्ही अशा छोट्या छोट्या सॅशेमध्ये किंवा अशा छोट्या छोट्या वस्तू पहिलं आणून बनवून ट्राय करा. कारण की आपलं जे मटेरियल आहे ते वेस्ट नाही झालं पाहिजे. कारण की आपण एवढं महाग घेऊन यायचं आणि त्यानंतर ते पूर्ण खराब होईल. ते मला अजिबात आवडत नाही आणि माझ्या बरोबर असं खूप वेळा झाले. एनिवेज ते मी नंतर सांगेल. सो मला चीज काय कुठं मिळालेलं नाही आणि एका जागेवर मी विचारलं चीज तर तो मला चीज बोलला 150 रुपीजमध्ये मिळेल मोझरेला चीज. तर मी आता ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेलं आहे. तर बघू आता आपल्या डोर स्टेप म्हणजे की आपल्या घराजवळ दाखवत आहे लोकेशन त्याचं. मी तुम्हाला चीज पण दाखवते. किती मिनिटात येते फक्त? हा म्हणजे फक्त 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे ते. आमच्या इथे जवळच आहे. आता आनंदला मी कमी पळवेल ना दुकानामध्ये है ना आनंद. आता ब्लिंकेट वरनं मागवशील? आता मी ब्लिंकेटवरून मागून तुमची नाही गरज मला नाही वाटत तू ब्लिंकेट वरनं मागवशील. मलाच पळवणार आहे तरी पण तू आहे का नाही? सही पहचाना. तर चला आता 5 मिनिटामध्ये ते येईल. ते ऑर्डर घ्यायला जा. आता तूच जा कॉल आता. येईल आपल्याला. हा ठीक आहे. काय आलं? भेटलं? सेम चीज ग्रेट केलेलं मोझरेला चीज. हे अमूलवाल्याचं आहे, हे गोचीज वाल्याचं नाही. चांगलं भेटलं ना आपल्याला. हा ठीक आहे. चल तर ब्लिंकेट वरून आपलं पार्सल आलेलं आहे. पार्सल आहे का ते? यार किती फास्ट आलं यार. 5 मिनिटात आलं फक्त. कुठे जायची गरज नाही. बिचारा ते कुत्रे काय पागल आहेत का आपल्या गल्लीतले. हा. हे बघा ह्या चीज साठी आम्ही किती पळालो, कुठं कुठं पळालोत आणि हे चीज बघा आम्हाला ब्लिंकेट वर सापडलं लगेचच. आम्हाला नाही. आत्ताच काढलं थंड. मला. तुला हा तुला हुशार झाले ना आता माझ्यापेक्षा. आता तूच सांभाळायचं सगळं. चल बाबा दुकानात मला जायला आता वेळ दही नाही. आणायची आता. बघू दही भेटते का ब्लिंकेटवर. द्या इकडे फोन. दही पण बघायचे का ब्लिंकेट वर? चेक करते ना मी ब्लिंकेटवर. हा ठीक आहे. तर मला पिझ्झा बनवून कधी सारणार आहेस? कधी सारणार आहेस? तुझं असलं का दोन करतेस? उद्या ती प्लेट आणून द्या अशी जाळीवाली. ती भेटली नाही जाळीची प्लेट. कारण की आपण गेल्या वेळेस जेव्हा बनवलं होतं ना तर आपल्याकडे छोटा स्टँड होता ना बरोबर. त्याच्यात इझिली बनवत होता. बट आता मी जो डो आहे का खालचा जो पिझ्झा बेस आहे तो पण मी घरीच बनवणार आहे. तर ते घरी बनवायचं आहे तर ते एकदम फ्लफी आणि एकदम असं मऊ मऊ बनेल ते. तर त्यासाठी प्लेटच लागणार आहे आपल्याला. तुम्ही उद्या जाईल ना बाहेर तर मी हा मग उद्या जाऊन घेऊन या. पण तुझा लुक नाही दाखवला मी. हा मग कधी आता एकदम कपडे वपडे काढल्यावर मॅक्सी घातल्यावर दाखवतो. दाखव तुझा लुक. म्हणजे आज खरंच एक छोटी ती असते ना बावली दिसते. मी तुम्हाला दाखवते बघा. दिसते ना आज बावली. खरंच बावली दिसते यार. छोटी वाली तो पिंक कलरचा ड्रेस आहे छान दिसते. नाही आम्हाला वाटलं काळाच आहे. काय हा ना आम्हाला वाटलं काळाच आहे. सांगायची काय काय गरज? झालं थोडं बोलले तर. दिसतंय ना पिंक आहे म्हणून. हे पण पिंक. काय हे बघा लहान लेकरांनी राहते बघा. असं लागत छोट्या छोट्या वस्तू लागत तिला. उद्या मी मस्त पिझ्झा बनवणार. पिझ्झा मध्ये मी सक्सेस झाले मग मी बर्गर बनवणार. बर्गर मला पण बर्गर आवडतो. काय काय नाही आवडत तुम्हाला. कधीतरी बनवून चारा तुम्ही पण काहीतरी. काय माझ्या हातचं कधी काय येऊन जाऊन तेवढं चिकनच बनवतात. पण ह्याच्या आधी तुला कधी काय चारलं नाही मी खाऊ. ह्याच्या आधी काय चारलं नाही. काय काय बनवून चारलं तुला ते सांग. ध्यान नाही आता. बरं तुला माझ्या टायमिंगला ध्यान नाही राहत रे. एवढे हरामी झाली ना पोरगी. एवढं चांगलं बनवून मी दिलं. काय चांगलं बनवून. मी बिर्याणी दिली बनवून. दम बिर्याणी दिली. साधी काय बिर्याणी. काय चिकन एकच मसाला. कधीच ते रामायण महाभारत किती दिवस झाले एकच सांगतोय. बरं ते सगळं ठीक आहे. आज जेवणाला काय बनवणार आहे? आज आहे मटन बिर्याणी. काय बात करते.
मला पण आज मस्त अशी तेलकट बिर्याणी बनवून होतं ना, मन असं तेल नाही एकदम घरात, तृप्त तेल झालं नाही पाहिजे. घरात. सकाळीच आणलंय मी तेल, सकाळी कोणत्या सकाळी? आज सकाळी. ध्यान आहे तुम्हाला आज आणलंय? तर मी जाऊन येतो थोडं बाहेर, मला थोडंसं काम आहे. काय काम ठीक आहे? आहे, ते नसतं सांगायचं, सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात बायकोला. जाऊ का? सो फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते माझ्या साड्या. तर जसं की तुम्हाला माहिती, मी एकदम हलक्या साड्या घालते, जास्त झंकी पंकी साडी मला आवडत नाही. सो तुम्ही बघू शकता, हां, एक ही कलर आहे आणि एक हा कलर आहे साडीचा. ह्याचं हे बघा ना, पदर किती छान आहे. हे पूर्ण पदरची साईड आहे. ही आनंदच्या पसंतनी घेतली मी साडी, तुम्ही बघू शकता. हे त्या दोन माझी चॉईस आहे, ह्या दोन्ही, आणि ही आनंदने सांगितली. सो आता ह्याला वेअर करून बघणार आहे मी. आनंद चाललेत आता बाहेर. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका म्हणायचं. सो आनंद गेलेत बाहेर, का गेलेत काय माहीत नाही मला. तुम्ही माझा लुक बघितला आजचा. बाय द वे, हे मी मिशोवरून मागवलं आहे. खूप छान असा वन पीस आहे पिंक कलरचा. याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स होते, बट माझं मन झालं पिंकला बघितल्यावर, सो मी हा मागवला. तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मेन्शन करेल, सो तुम्ही ते ऑर्डर करू शकता. ओके, तर आता जास्त बडबड न करता पटकन मी बिर्याणी बनवायला घेते, ना तर खूप उशीर होईल. ऑलरेडी 10 वाजले. ते बघा, आम्हाला बाहेरून जाऊन येता येता पूर्ण वाजलेले आहेत 10. स्वयंपाक बनवता बनवता आता मला 10:30 होतील. जेवता जेवता 11:30 असा टाईम होईल. सो आपलं जेवण स्टार्ट करूयात आपण, आणि मग जेवण बनल्यावर भेटूयात. सो फ्रेंड्स, आता मी बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. मिरच्या मी अशी काळी मसाल्यामध्ये बनवते आज बिर्याणी. काय घेऊन आलात? उद्या तुझा बर्थडे आहे ना, मस्त हार बीर लाव देवाला. हा, त्यासाठी खायला आणलं. खायला? हा, बघ काय काय काढलाय ना आता घरात. ओ माय गॉड, ढोकला. तर थोडाच आणला, आता जेवण करायचं तर हा, बरं झालं आणला. तसं बी संध्याकाळी काही ना काही मला खायला लागतं. आज नाही आणलं. मला आज काय खाल्लं ना आम्ही नाश्ता वगैरे, कारण की घरीच होतो आम्ही, तर आराम वगैरे केला दुपारी. तर आता इथे मिरच्या भाजतात, ते आनंदने आणले माझ्यासाठी. ढोकळा जे की मला खूप जास्त आवडतो, मी सारखं घरी पण बनवत असते, बट हा तो वाला ढोकळा आहे जो गोड नसतो अजिबात, तो वाला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं विसरलो, आज तनुजाचा बड्डे सुद्धा आहे. 28 तारीख आहे आणि 29ला तिचा बड्डे असतो, तर तिचा बड्डे सुद्धा आहे. तर मग मी गेलो होतो बाहेर, तर तिच्यासाठी एक चॉकलेट आणले. आणि दरवेळेस काय होतं माहिती आहे का, तिच्यासाठी मी गुलाब वगैरे आणतो, पण तिला दरवेळेस समजतं. तर मी आज काय केलं माहिती आहे का, मी आता हे चॉकलेट आणले, तुम्हाला दिसन, तर मी आहे ना गाडीमध्ये ठेवणार आहे चॉकलेट. तर हे 12च्या आधी आपण तिला देऊ. हे चॉकलेट मी ह्याच्यामध्ये ठेवले. तुम्हाला अजून एक दाखवतो, जे गुलाब आणलं होतं ते कुठं ठेवलं आहे हे बघा. इकडं वर आमचं घर आहे, ठीक आहे. आणि मी काय केलं माहिती आहे का, आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक बॉटल होती, तर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे बघा, आता सांगतो. तर असं मी गुलाब पाण्यामध्ये ठेवलं आहे, कारण की नाही ठेवलं तर ते सगळं गुलाब सुकून जाईल म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तनुजाने बिर्याणी बनवलेली आहे, आणि तिने आज मस्त काळ्या मसाल्यात बिर्याणी बनवलेली आहे. इथं कांदा लिंबू सुद्धा आहे, आणि तनुजा मस्त तयार वगैरे होऊन बसलेली आहे. तयार नाही होऊन बसले, कपडे हा, वगैरे तेच change मेकअप केले. वगैरे काढलाय सगळा. मेकअप तर केलंच नव्हतं तसं बघायला गेलं तर, आणि छान दिसते, क्यूट दिसते. फक्त बाहेर गेले होते, तर आता फेस वगैरे वॉश करेन जेवण झाल्यावर, आणि आपलं मॉइश्चरायझर वगैरे लावून झोपेल बस. तनुजाचा बर्थडे आहे, म्हणजे की 12च्या नंतर तिचा बर्थडे आहे. आज 28 तारीख आहे, उद्या बर्थडे असणार आहे. तर मग बर्थडे गर्ल, काय प्लॅन आहे? मला नाही म्हणजे बर्थडे करू नाही वाटत मला एवढा, का? आणि नाही, माझा काही प्लॅन पण तसा नाहीये. मम्मीचा पण फोन आला ते होता. बघू आता, सासूंचा पण फोन आला होता, ते बोलत होते काय प्लॅन आहे काय नाही. तर म्हणलं अजून आम्ही काय प्लॅन नाही केलाय, आता बघू उद्याचा दिवस कसा जातोय आमचा कसा नाही. तर आम्ही फटाफट आता जेवून घेतो. आम्ही मस्त भूक लागली, तनुजाने मस्त बिर्याणी बनवली आहे. तर टीव्ही लावली बघा, कार्टून लावले, लहान लेकरांनी कार्टून वगैरे लागतं हिला बघायला. काय रे कार्टून, तू स्वतःचे कार्टून आहे म्हणून कार्टून बघतेस ना? त्या स्टोरी मधून काही ना काही शिकायला मिळतं आपल्याला, म्हणून मी ती स्टोरीज बघत असते. कधी शिकलीस मग? अजून एक पण अशी गोष्ट नाही की त्यामध्ये शिकलीस मी तू? शिकून तुम्हाला शिकवत असते.
तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो 11:55 झालेत, तुम्ही बघू शकता. तर 11:55 झालेत. तर आपण हे चॉकलेट काढू ह्याच्यामधलं आणि तनूला देऊया आणि तिला सरप्राईज देऊया. आपण सकाळी तर सेलिब्रेट करायचंच आहे आपल्याला, पण सध्याला एक छोटंसं काहीतरी दिलं पाहिजे ना. हे बघा मित्रांनो, असं गुलाबचं फूल ठेवलं होतं मी, तुम्ही बघू शकता. तर बघूया आता तनूला देऊया आपण आणि तनूचे रिॲक्शन कॅच करूया. आपण बर्थडेचा विश करूया तिला. अरे हजारों रिक्शा घूमती है शहर में, किसी भी एक रिक्शा में बैठ के आ जाएगा, वापस कैसे आएगा? काय झालं? किती वाजल्यात? अरे भाई ये भिड़े का फोन है, तो जा जल्दी, निकल निकल जी से। मोबाईल काढ क्षेत्र हाँ भिड़े, निकल गया भागा निकल गया। हाँ पक्का टाइम काय झाला? निकल गया भाई, पक्का निकल गया। 12. सलाम अब्दुल मियां। हॅपी बर्थडे. थँक्यू. या ना गेलतात मगाशी. हा अरे एक मिनट बांगड़े जी, वहाँ का वहाँ भिड़े स्टॉप कर पहिलं टीव्हीत. कर दीजिए, वहाँ है ना। हाँ। तर हॅपी बर्थडे तुला. थँक्यू. पुढच्या वर्षी पण माझ्या बरेच राहा. फक्त पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी म्हणजे इथून पुढे पण माझ्या समोर राहा, माझ्या संग राहा. मी एवढं भांडते तरी पण कशाला राहायची. मजबुरी माहिती तुला, मजबुरी. मजबुरी का नाम महात्मा गांधी. सो फ्रेंड्स, आनंदने मला इतकं छान रोज आणि चॉकलेट गिफ्ट दिलं आणि मला बर्थडे विश केलं, तर खूप जास्त आवडलं मला. तेच मी म्हणून सारखं सारखं बाहेर का जातोय हा माणूस, बाहेर जाऊन काय करतं ते, काय करतं ते. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आता उद्याचा मी तर काय प्लॅन नाही केलेला आहे आणि माझ्या डोक्यात काय प्लॅन नाही आहे सुद्धा. आता बघू यांनी काय केलं असेल तर असेल, आता मला काय माहित नाही इतकं. तर काय केलेलं असेल ते तुम्हाला हे दिसूनच जाईल. तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि इवन माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे, कारण की मी बर्थडे गर्ल असून मलाच माहित नाही काय होणार आहे उद्या. सो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका अजिबात. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.